शतकानुशतकांचं ज्ञान जे जीवनाला दिशा देतं. ही आहे विस्डम प्रवाह. नमस्कार. रामनवमी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो एक मोठा सण. पण हा फक्त एक सण आहे का? नाही. खरं तर ही एका अशा कथेचा उत्सव आहे ज्यात खूप खोल अर्थ दडलेला आहे. ही कथा आहे धर्माची, कर्तव्याची आणि एका आदर्श जीवनाची. पण एक प्रश्न मनात येतोच. ही हजारो वर्षांपूर्वीची कथा आजच्या जगात, आजच्या काळात खरंच तितकी महत्वाची आहे का? की हा फक्त एक जुना धार्मिक प्रसंग बनून राहिला आहे? की कदाचित या कथेत काहीतरी जास्त आहे. एक आदर्श जीवन कसं जगावं यासाठी एक परिपूर्ण आराखडा, एक ब्लूप्रिंटच जणू. चला तर मग आज आपण हेच शोधून काढूया. तर या कथेची सुरुवात होते एका दिव्य जन्मापासून. गोष्ट आहे अयोध्येचे राजा दशरथ यांची. त्यांना पुत्रप्राप्ती होत नव्हती आणि त्यांच्या एका प्रार्थनेने, एका यज्ञाने सगळं काही बदलून गेलं. तर झालं असं की राजा दशरथांनी पुत्रकामेष्ठी नावाचा एक यज्ञ केला आणि काय आश्चर्य, त्या यज्ञातून एक दिव्य पायस म्हणजे एक प्रकारची खीरच म्हणा ना, ती प्रकट झाली. मग हे दिव्य मिष्ठान्न त्यांच्या 3 राण्यांमध्ये म्हणजे कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा यांच्यात वाटण्यात आलं. आणि मग त्यांना झाले 4 पुत्र, राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. यातल्या रामाचा जन्म झाला चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी आणि तोच दिवस आपण आज रामनवमी म्हणून साजरा करतो. प्रभू रामांचं संपूर्ण आयुष्य म्हणजे जणू काही धर्माच्या मार्गावर चालण्याचं एक सर्वोत्तम उदाहरण आहे. तुम्ही बघा, गुरु विश्वामित्रांकडून शिक्षण घेताना ते एक आदर्श विद्यार्थी होते. स्वयंवरात सीतेला जिंकून त्यांनी आपलं शौर्य दाखवलं. वडिलांच्या एका वचनासाठी हसत हसत 14 वर्षांचा वनवास स्वीकारला आणि शेवटी रावणाचा वध करून धर्माची पुनर्स्थापना केली. प्रत्येक टप्प्यावर फक्त आणि फक्त कर्तव्य. आता प्रश्न येतो की ही कथा आपल्याला नेमकी कुठून कळते? तर याचे मुख्य स्रोत आहेत सगळ्यात आधी वाल्मिकी रामायण. हे सर्वात जुनं आणि मूळ मानलं जातं. याच्या बालकांड भागात राम जन्माचं इतकं सुंदर वर्णन आहे. त्यानंतर येतं गोस्वामी तुलसीदासांचं रामचरितमानस, जे उत्तर भारतात प्रचंड लोकप्रिय आहे. आणि गंमत म्हणजे या कथेची मुळं मर्यादा, सत्य, धर्म यांसारख्या वैदिक संकल्पनांमध्ये खोलवर रुजलेली आहेत. बरं, ही झाली कथेची गोष्ट. पण रामनवमीच्या दिवशी आपण ज्या परंपरा पाळतो, जे विधी करतो, त्याच्यामागे काय अर्थ आहे? चला, तेही बघूया. आणि इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की यात केवळ श्रद्धा नाही, तर विज्ञानसुद्धा आहे. एक सुंदर संगमच म्हणा. हे बघा, याच्या 2 बाजू आहेत. एक आहे धार्मिक महत्त्व. राम हे धर्माचं, नीतिमत्तेचं प्रतीक आहेत आणि उपवास, नामजप याने मन शुद्ध होतं असं मानलं जातं. आता दुसरी बाजू बघूया, वैज्ञानिक दृष्टिकोन. विज्ञान सांगतं की उपवास केल्याने आपले शरीर आतून स्वच्छ होतं, डिटॉक्स होतं, पचनसंस्थेला आराम मिळतो. इतकंच नाही तर संशोधनातून सिद्ध झालंय की नामजप किंवा मंत्रोच्चारामुळे जे व्हायब्रेशन्स तयार होतात ते आपला ताणतणाव कमी करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा सण येतो बरोबर ऋतू बदलाच्या वेळी. अशा वेळी केलेला उपवास शरीराला या बदलासाठी तयार करतो. आणि या सगळ्याच्या मुळाशी आहे रामाचं व्यक्तिमत्व. त्यांना एक पदवी दिली जाते, मर्यादा पुरुषोत्तम. याचा अर्थ काय? तर असा एक आदर्श पुरुष जो नेहमीच धर्माच्या, नीतीच्या मर्यादेत राहिला. मर्यादा पुरुषोत्तम हा शब्दच सगळं काही सांगून जातो. म्हणजे सन्मान आणि नीतिमत्तेमध्ये जो सर्वोच्च आहे तो पुरुष. रामाने कधीही कोणत्याही परिस्थितीत सन्मान, नीतिमत्ता आणि कर्तव्याची रेषा ओलांडली नाही. त्यांचं संपूर्ण आयुष्य याच मूल्यांवर उभं आहे. ठीक आहे, कथा समजली, व्यक्तिमत्व समजलं. पण मग ह्यातून आपल्याला आज काय शिकायला मिळतं? चला, आता या महाकाव्यातून अशा 5 शिकवणी बघूया, ज्या आजही आजच्या काळातही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. तर या आहेत त्या 5 महत्त्वाच्या शिकवणी. पहिली आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाची शिकवण, कर्तव्य हे नेहमी भावनेपेक्षा मोठं असतं. विचार करा, राज्याभिषेक होणार होता, पण वडिलांनी दिलेलं वचन पाळण्यासाठी त्यांनी सिंहासनाचा त्याग केला आणि वनवासात जाण्याचा निर्णय घेतला. स्वतःच्या भावनांपेक्षा कर्तव्याला मोठं मानलं. दुसरी शिकवण आहे, प्रतिसाद द्या, प्रतिक्रिया देऊ नका. रिस्पॉन्ड, डोंट रिॲक्ट. आयुष्यात किती मोठी संकट आली, पण राम कधीही विचलित झाले नाहीत. त्यांनी कधीही रागाच्या भरात किंवा भावनेच्या आहारी जाऊन लगेच प्रतिक्रिया दिली नाही.
तर नेहमी शांतपणे विचारपूर्वक प्रतिसाद दिला. हा खूप मोठा फरक आहे. तिसरा धडा आहे आपल्या आजूबाजूच्या लोकांबद्दल. एक चांगली, मजबूत संगत तुमचं आयुष्य मजबूत बनवते. हनुमान, लक्ष्मण, सुग्रीव यांसारखे निष्ठावान साथीदार सोबत होते म्हणूनच राम प्रत्येक संकटावर मात करू शकले. तुमची संगत कशी आहे यावर खूप काही अवलंबून असतं. चौथी शिकवण आपल्याला रामाकडून नाही तर रावणाच्या उदाहरणातून मिळते. रावण किती ज्ञानी होता, किती शक्तिशाली होता, पण त्याचा अहंकार, तोच अहंकार त्याच्या नाशाचं कारण ठरलं. यातून हेच शिकायला मिळतं की अहंकार कितीही मोठ्या आणि शक्तिशाली व्यक्तीला खाली खेचू शकतो. आणि पाचवी, अत्यंत महत्वाची शिकवण आहे आदराची. रामाने सीतेला, आणि केवळ सीतेलाच नाही तर प्रत्येक स्त्रीला जो आदर आणि सन्मान दिला तो एक आदर्श आहे. कारण कोणताही चांगला समाज हा परस्पर आदरावरच उभा असतो. तोच त्याचा पाया आहे. तर या सगळ्या गोष्टींवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, नाही का? रामाचं जीवन ही केवळ एक जुनी पौराणिक कथा नाहीये. हे एक मार्गदर्शक आहे, एक गाईड आहे. आणि खरं तर हेच या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे की राम हे फक्त एक देव नाहीत, तर ते एक आदर्श आयुष्य कसं जगावं याचा एक परिपूर्ण आराखडा आहेत, एक परफेक्ट ब्लूप्रिंट. आणि आता जाता जाता एक प्रश्न. रामाच्या आयुष्यातले आपण अनेक गुण पाहिले, कर्तव्य, संयम, आदर, चांगली संगत. यातला असा कोणता एक गुण आहे जो आज आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला एक नवी, योग्य दिशा देऊ शकतो? यावर नक्की विचार करा.